बिग बॉस मराठी सीझन 5 सुरू होण्यासाठी आता नुकतेच काही दिवस राहिलेले आहेत आणि त्याच्यामध्येच आता शेवटचे दिवस असल्यामुळे कन्फर्म कंटेस्टंटची नावं देखील पुढे यायला लागलेली आहेत आणि त्यामधलेच 3-4 जणांची नावं सांगायचा प्रयत्न मी करणार आहे. मित्रांनो, त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कारण की तुमचं एक सबस्क्राईब हे खूप जास्त मोटिवेट करत असतं आणि थोडेसे ग्रीन स्क्रीन वगैरे लावून आपण व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करणार आहोत वेगळ्या स्टाईलनी तुमच्यासाठी. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडतात की नाही ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला आता मुद्द्याकडे वळूया. मुद्दा असा आहे की बिग बॉस वाल्यांनी सर्वात पहिले तिकडे एक गोष्ट टाकली होती, ती म्हणजे दोस्तीतील दुनियादारी, त्या दुनियादारीमधील दोस्तीचा काहीतरी असा एक मित्र, असा कोण असेल तो एक व्यक्ती. तर तो व्यक्ती आपल्या समोर आलेला आहे, ते म्हणजे जितेंद्र जोशी. हे नाव खूपच जास्त चर्चेत सध्या चालू आहे, कारण की दुनियादारी मूवी मध्ये त्यांनी काम केलं होतं आणि कोणी गेस केलं नव्हतं की हा एक व्यक्ती तिकडे येऊ शकतो. पण हे नाव सध्या खूप जास्त चर्चेमध्ये आहे की हे बिग बॉसच्या घरामध्ये आपल्याला जाण्यात दिसू शकतात. दुसरं तिकडे त्यांनी एक टाकलं होतं की पोस्ट कलर्स वाल्यांनी की वाजले की 12 एक लावणी नृत्यांगना असे एक टाकलं होतं त्यांनी तिकडे. तर त्यामध्ये आपल्या घराला समोर एक नाव येते, ते म्हणजे अमृता खानविलकर, जिनी अतिशय उत्तम असा मूवी आता केला होता यार. खूप खतरनाक ती वेब सिरीज करते, खूप साऱ्या गोष्टी ती करते, खूप मोठं नाव आहे मराठी इंडस्ट्री मधलं आणि ते देखील खूप जास्त चर्चेमध्ये आहे. तिसरं नाव आहे आपला जो शुभंकर तावडे नावाचा एक व्यक्ती आहे, जो की आपल्याला आपल्याला वेड पिक्चर मध्ये बघायला मिळाला होता. त्याचं देखील नाव कन्फर्म झालंय असं आपल्याला कळालेलं आहे. ते म्हणजे बिग बॉसच्या घरामध्ये येऊ शकतो आणि त्याचीच गर्लफ्रेंड समीक्षा टक्के ही देखील आपल्याला बिग बॉसच्या घरामध्ये बघायला मिळू शकते. ही समीक्षा टक्के एक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे. ती आता सध्या इंडियाची मॅच वगैरे बघण्यासाठी, वर्ल्ड कप बघण्यासाठी तिकडे युकेला, US ला, तिकडे सगळीकडे ती जाऊन आलेली आहे आणि खूप साऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओज ती टाकत असते आणि खूप जास्त आपल्याला काय होतं त्याला जास्त हे जे फॉलोअर्स देखील आपल्याला इंस्टाग्रामवर बघायला मिळतात आणि ही युट्यूबवर देखील कंटिन्युअसली व्हिडिओ टाकत असते. तर ही अशी 4 नावं आपल्या समोर आलेली आहेत, जे की ह्यातले 90% मध्ये 3 जण तरी कन्फर्म झालेले आहेत असं आपल्याला कळत आहे. मित्रांनो, तुम्हाला ह्यापैकी कुठले कुठले कंटेस्टंट आवडतात हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा, कारण की तुमचं एक मत हे खूप महत्वाचं आहे. आणि शेवटचे 3-4 दिवस राहिलेले आहेत, आपले रिव्ह्यूज येणार आहेत, संपूर्ण गोष्टी होणार आहेत. तर नक्की तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. चला मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय भारत.